नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियल लर्न विथ फन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याला स्टँडर्ड 8चा सेकंड लेसन बघायचा आहे. या लेसनमधले प्रामुख्याने क्वेश्चन आन्सर्स आपल्याला आज बघायचे आहेत. लेसनचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. बघूया आपण एक एक क्वेश्चन आणखी त्याचे आन्सर्स कसे असतील. पहिला क्वेश्चन इथे आहे, डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. क्वेश्चन असा आहे, डिस्टिंग्विश करायचं आहे इन्फेक्शियस डिसीज आणखी नॉन इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय आणखी नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आणखी मग त्याच्यामध्ये कोणता कोणता फरक आहे तो फरक फक्त आपल्याला सांगायचा आहे. 4 पॉईंट्स आहेत प्रत्येकी, इकडे 4 आणखी तिकडे 4, 4 पॉईंट्समध्ये आपल्याला हा फरक सांगता आला पाहिजे. तो समजून घ्या पहिल्यांदा फरक काय आहे आणखी त्याच्यानंतर मग आपल्याला ते उत्तर लिहिता येईल. इन्फेक्शियस डिसीजेस, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. Okay, infectious disease, it can be passed from one person to another. Infectious disease आपण कशाला म्हणतो? जो डिसीज पास ऑन होतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, ट्रान्सफर होतो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, त्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर तो इकडून तिकडून जातो तो, बरोबर. आणि म्हणून तर त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. मग नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय? इट कॅनॉट बी पास्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे तो जात नाही, जाऊ शकत नाही. इट कॅनॉट बी, कॅन बी पास्ट इन्फेक्शियस, कॅनॉट बी पास्ट नॉन इन्फेक्शियस. समजला पहिला फरक? कॅन बी आणखी नॉट कॅन बी, फक्त एवढं समजून घ्या. पास होतो, पास होऊ शकत नाही, पास होतो, पास होऊ शकत नाही. ओके. It is second point आहे, इट इज कॉज्ड बाय पॅथोजन. इट इज कॉज्ड बाय मग ते कोणतेही पॅथोजन असतील, व्हायरसेस किंवा अजून कशामुळे तर होत असेल, बॅक्टेरिया किंवा कशाहीमुळे होत असेल. पॅथोजन म्हणजे काय? जीवजंतू किंवा याच्यामुळे होणारा तो रोग आहे हा इन्फेक्शियस. कॉज्ड ड्यू टू इंटरनल रिझन्स लाईक मेटाबॉलिक और जेनेटिक रिझन्स. हे जे नॉन इन्फेक्शियस असतात त्याला पॅथोजनची गरज नसते. त्याला काय कसली गरज असते? ते आजार होण्यासाठी कॉज्ड ड्यू टू इंटरनल रिझन्स लाईक मेटाबॉलिक और जेनेटिक रिझन्स. मेटाबॉलिक म्हणजे आपल्या आतमध्ये, आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा अशा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होत असतात, लाईव्ह प्रोसेस होत असतात, लाईफ प्रोसेसेस होत असतात. तर त्यालाच आपण मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असंही म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपलं डायजेशन, सर्क्युलेशन, या सगळ्या मेटाबॉलिक किंवा या मेटाबॉलिझममुळे हे कुठेतरी नॉन इन्फेक्शियस डिसीजेस होत असतात, लाईक मेटाबॉलिक और जेनेटिक रिझन्स. मेटाबॉलिक और जेनेटिक रिझन्स. आणि जेनेटिक रिझन्स म्हणजे काय? जेनेटिक रिझन्स म्हणजे हेरिडिटरी, जे पिढ्यानपिढ्या चालत असतात पॅरेंट्सकडून मग त्यांच्या मुलांच्याकडे ते पास ऑन होतात. त्याला जेनेटिकली डिसीजेस असं म्हणतात. आणखी मग हे डिसीजेस नॉन इन्फेक्शियस असतात, ते जेनेटिक पण असतात, जेनेटिक रिझनमुळे, कारण त्यांच्या पॅरेंट्स लोकांना ते झालेले असतात म्हणून. समजलं मित्रांनो? इट इज कॉज्ड बाय पॅथोजन, कॉज्ड बाय मेटाबॉलिक और जेनेटिक रिझन्स. पॅथोजन, मेटाबॉलिक और जेनेटिक रिझन्स. पॅथोजन्समुळे होतात, मेटाबॉलिक और जेनेटिक रिझन्समुळे होतात. नॉन इन्फेक्शियस पॅथोजनमुळे. समजलं? त्याच्यानंतर दे आर क्लासिफाईड ॲज कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल डिसीज, दे आर क्लासिफाईड ॲज कम्युनिकेबल. कम्युनिकेबल म्हणजे काय? कम्युनिकेबल म्हणजे जिथे कम्युनिकेशन, जिथं ट्रान्सफरेबल होतात. जे डिसीजेस आहेत ते ट्रान्सफरेबल आहेत. म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलंय की पास्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर, त्याचंच इथे कम्युनिकेबल डिसीज एका दुसऱ्या वर्डमध्ये ते लिहिलेलं आहे. तिसरा पॉईंट असाच आहे, दे आर क्लासिफाईड ॲज नॉन कम्युनिकेबल डिसीज. नॉन कम्युनिकेबल डिसीज जो पहिला पॉईंट आहे, पास्ड ऑन, दे कॅनॉट बी पास्ड, पास्ड कॅनॉट बी पास्ड. त्याच इथे परत आणखी तिसरा पॉईंट त्यांनी करून लिहिला, दे आर क्लासिफाईड ॲज, म्हणजे ते आपण क्लासिफाईड करू शकतो कसं म्हणून की ते कम्युनिकेबल डिसीजेस म्हणून आपण करतो. कुठले? इन्फेक्शियस डिसीजेस. पण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस दे आर नॉट नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, दे आर नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. दे आर क्लासिफाईड ॲज नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. समजलं? इकडे कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल, कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल. तिसरा पॉईंट समजला मित्रांनो? त्याच्यानंतर चौथा पॉईंट तर आहे, त्याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत. मग इन्फेक्शियस डिसीजचे एक्झाम्पल कोणते आणखी नॉन इन्फेक्शियस डिसीजचे एक्झाम्पल्स कोणते? इन्फेक्शियस डिसीजचे एक्झाम्पल डायरिया, कॉलरा, ट्युबरक्युलोसिस. डायरिया,
कॉलेरा अँड ट्युबरक्युलोसिस हे डिसिजेस आहेत ते इन्फेक्शियस डिसिजेस आहेत. आणखी नॉन इन्फेक्शियस मध्ये काय येतात तर डायबिटीस, हायपरटेन्शन, आणखी कॅन्सर. कॅन्सर आहे तो आतल्या काहीतरी याच्या त्याच्या बॉडीमधल्या काहीतरी बिघाड झाल्यामुळे कॅन्सर होतो. हायपरटेन्शन म्हणजे जवळपास ब्लड प्रेशर किंवा टेन्शन असं ते. डायबिटीस म्हणजे काय, डायबिटीस म्हणजे बऱ्यापैकी म्हाताऱ्या लोकांना डायबिटीस असतो बऱ्यापैकी. आणखी हा एक मोस्ट कॉमन झालेला डायबिटीस आता, पण तो काही इन्फेक्शियस नाही आहे, त्याच्या बॉडीमध्ये निर्माण होणारा तो डिसीज आहे डायबिटीस. आणखी हे मात्र आहेत ते इकडून तिकडे जातात. आता कॉलरा किंवा ट्युबरक्युलोसिस हे आहे ना ते इन्फेक्शियस होतं, एका व्यक्तीकडून दुसरीकडे जाणारे हे रोग आहेत. तर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. समजलं मित्रांनो. तर हे 4 पॉईंट आहेत, ते 4 पॉईंट आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि 4 पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये लिहायचे आहेत. ओके. याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघू. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द ऑड टर्म. ग्रुप दिलेले आहेत, 2 डिसिजेसची नावं आहेत आणि त्या डिसिजेसच्या नावांच्या मधून त्या ग्रुपमधून वेगळा असा हटके असा कोणता आहे तो बाजूला काढायचा आहे. आयडेंटिफाय द ऑड टर्म. एक ग्रुप आहे मलेरिया, हेपॅटायटिस, एलिफंटियासिस आणि डेंग्यू. हे 4 डिसिजेसची नावं दिलेली आहेत. मलेरिया, हेपॅटायटिस, एलिफंटियासिस आणखी डेंग्यू. या 4 डिसिजेस मधला जो ऑड टर्म आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे. दॅट्स इट. ओके. आन्सर आहे हेपॅटायटिस. ऑड टर्म बाजूला काढायचा. आणखी वाय त्याचं रिझन ही आपल्याला सांगावं लागेल. हेपॅटायटिस बाजूला काढला, पण हेपॅटायटिस का? मलेरिया, हेपॅटायटिस, एलिफंटियासिस आणखी डेंग्यू याच्यामधला हेपॅटायटिस बाजूला काढून मलेरिया, एलिफंटियासिस, डेंग्यू हे 3 आहेत ते सेम आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हेपॅटायटिस आपण बाजूला काढतोय. वाय? because it is a type of viral infection. हेपॅटायटिस आहे तो एका व्हायरसेसमुळे होणारा डिसीज आहे, समजून घ्या. हेपॅटायटिस वाय? बिकॉज हेपॅटायटिस इज अ व्हायरल डिसीज. हेपॅटायटिस इज अ टाइप ऑफ व्हायरल इन्फेक्शन while the rest of 3 are spread through the bite of mosquitoes. while as जबकि जेव्हा मलेरिया, एलिफंटियासिस आणखी डेंग्यू हे तिन्हीच्या तिन्ही बाकीचे सगळे रेस्ट ऑफ 3 आर स्प्रेड थ्रू द, ते कशामुळे फैलाव होतो त्यांचा बाकीच्या तिन्हींचा, तर तो बाईट ऑफ मॉस्किटोजमुळं, डास चावल्यामुळं, मॉस्किटो चावल्यामुळं हे 3 बाकीचे आहेत त्यांचा फैलाव होतो. वाईल ॲज हेपॅटायटिस इज अ व्हायरल डिसीज दॅट इज कॉज्ड बाय जस्ट बिकॉज ऑफ द व्हायरसेसमुळे होणारा तो रोग आहे आणि म्हणून हेपॅटायटिस इज अ ऑड टर्म. ओके, समजलं. सेकंड क्वेश्चन आहे प्लेग, एड्स, कॉलेरा अँड टीबी. प्लेग, एड्स, कॉलेरा अँड टीबी हे 4 डिसीजेस आहेत. या 4 डिसीज मधला कोणता वेगळा असेल तर तो एड्स. एड्स वाय? बिकॉज इट इज अ व्हायरल डिसीज वाईल रेस्ट ऑफ देम आर बॅक्टेरियल डिसीज. अगदी वरच्यासारखंच याचं पण आन्सर आहे. तिथे कसं हेपॅटायटिस इज अ व्हायरल डिसीज, इथे पण एड्स इज अ व्हायरल डिसीज. बिकॉज एड्स इज अ व्हायरल डिसीज, तो होतो व्हायरसमुळे. HIV नावाचा एक व्हायरस आहे, त्या व्हायरसमुळे होणारा हा एड्स आहे. ओके. व्हाईल रेस्ट ऑफ देम आर बॅक्टेरियल डिसीज. बाकीचे सगळे आहेत जे प्लेग, कॉलरा, टीबी हे 3 आहेत बाकीचे ते बॅक्टेरियल डिसीज, बॅक्टेरियामुळे होणारे आहेत. आणखी हा एड्स आहे हा फक्त व्हायरसमुळे होणार आहे. आणखी म्हणून एड्स इज ऑड टर्म. समजलं मित्रांनो? दोन्ही समजलं. इथे हेपॅटायटिस आणखी रिझन तर सेमच आहे. बिकॉज इट इज अ टाइप ऑफ व्हायरल इन्फेक्शन, बिकॉज इट इज अ व्हायरल डिसीज. दोन्ही ठिकाणी व्हायरल आहेत ते दोन्ही व्हायरसमुळे होणारे आहेत. हेपॅटायटिस पण आणखी इथला एड्स पण. आणखी बाकीचे सगळे आहेत ते दुसऱ्या कशामुळे तरी होणारे आहेत. समजलं? ओके. याच्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3. आन्सर इन 1 or 2 sentences. पहिला क्वेश्चन आहे विच आर व्हेरियस मीडिया ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस स्प्रेड होण्यासाठी कोणते कोणते मीडिया असतात. विच आर व्हेरियस मीडिया ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्शियस डिसीजेस. कोणते कोणते मीडिया आहेत ते त्याला कारणीभूत होतात टू स्प्रेड इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीजेस कॅन स्प्रेड थ्रू कोणत्या कोणत्या मीडियामधून इन्फेक्शियस डिसीजेस ते स्प्रेड होतात. थ्रू
एअर, वॉटर, ब्लड, ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट और एनिमल वेक्टर्स. थ्रू एअर, वॉटर, ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट और एनिमल वेक्टर्स. एअर तर माहितीच आहे, वॉटर माहिती आहे, ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्टमध्ये जर का इन्फेक्शियस डिसीज असलेल्या व्यक्तीचं ब्लड जर का कुठल्या तरी हेल्दी याला दिलं जर गरज असेल तेव्हा, तर त्याच्या ब्लडमधला डिसीज आहे तो ट्रान्सफर होईल दुसऱ्या व्यक्तीच्या ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये. समजलं की नाही? म्हणून ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट आहे तो सुद्धा एक मीडिया आहे इन्फेक्शियस डिसीज होण्याचं एक रिझन होऊ शकतं. त्याच्यानंतर ॲनिमल वेक्टर्स. ॲनिमल वेक्टर्स म्हणजे काय? तर ॲनिमल वेक्टर्स म्हणजे आता डासांपासून होणारे किंवा बऱ्याचशे ॲनिमल जे आहेत किंवा असे डास व मॉस्किटोज वगैरे वेगळ्या वेगळ्या यांच्यापासून डिसीजेस होतात. असे ॲनिमल्सपासून ते स्प्रेड केले जातात डिसीजेस, आणि म्हणून त्या ॲनिमल्सना आपण ॲनिमल वेक्टर्स म्हणतो. ॲनिमल वेक्टर्स म्हणजे जे ॲनिमल्स कॅरी करतात डिसीज, जे कॅरी करतात, म्हणजे हाऊसफ्लाय असेल किंवा मॉस्किटोज असेल, ते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा येतात किंवा आपल्या याच्यावरती आपल्या उघड्या ठेवलेल्या अन्नावरती जर का फूडवर बसल्या ते जे माश्या येतात बाहेरून त्या, तर ते जे कॅरी केलेले डिसीजेस असतात ते तिथे उतरतात, ते जीवजंतू त्याच्यावर उतरतात, आणखी तेच आपण खातो, आणखी मग आपण इन्फेक्शियस डिसीजेसनं आजारी पडू शकतो. म्हणून ॲनिमल वेक्टर्सना पण एक मीडिया समजलं जातं इन्फेक्शियस डिसीज कॅरी करण्याचं. समजलं? एअर, वॉटर, ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट और ॲनिमल वेक्टर्स. ओके, हे आहेत ते वेरियस मीडियाज आहेत. दुसरा क्वेश्चन आहे, विच आर द मेन रिझन्स ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस. दोन मेजर डिसीजेस आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. एक आहे तो डायबिटीस, आणखी दुसरा आहे तो हार्ट डिसीज. हे दोन डिसीजेस होतात का किंवा रिझन्स काय आहे त्यांच्या मागचे, हे रिझन्स म्हणजे हे डिसीजेस होण्याच्या मागचे रिझन्स कोणते कोणते आहेत. रिझन्स ऑफ हार्ट डिसीजेस. हार्ट डिसीजेस आपला होतो, बऱ्याच लोकांना हार्ट अटॅक किंवा हार्टची बिमारी असते, हार्टची एक डिसीज झालेला असतो. तर तो होण्यामागचं कारण प्रामुख्यानं काय असं इन्क्लूड रिझन्स ऑफ हार्ट डिसीज इन्क्लूड स्मोकिंग, त्यांच्या बॅड हॅबिट्स. जे लोक स्मोक करतात त्यांना जास्तीत जास्त हा डिसीज होण्याची शक्यता असते. स्मोकिंग नंतर अल्कोहोलिझम, जे दारू पितात, ओके, दारूच्या आहारी गेले आहेत, स्मोकिंग किंवा अल्कोहोलिझम, हे दोन महत्त्वाचे रिझन्स आहेत. त्याच्यानंतर डायबिटीस, ज्याच्या बॉडीमध्ये पहिल्यापासून डायबिटीस हा आजार आहे त्यांना हार्ट डिसीज होऊ शकतो. त्यानंतर हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर ज्यांना असतो त्यांना हार्टची बिमारी होऊ शकते. त्यानंतर ओबेसिटी म्हणजे काय? जो फॅट असतो, गलेलठ्ठ असतो असा एकदम, त्याला हार्टची बिमारी होऊ शकते. म्हणून आपलं वजन पण मेंटेन असायला हवं, एक्सरसाइज करायला पाहिजेत. हे जर का आपल्याला हार्ट डिसीजेस जर का प्रिव्हेंट करायचे असतील तर. म्हणजे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, आता मी बोललो की लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज म्हणजे आपण व्यायाम करत नाही आहे, फिजिकल कोणत्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे आपण. मग कसं होणार? तर आपली बॉडी अशी वाढत जाणार, गले लठ्ठपणा, ओबेसिटी आपल्यामध्ये येणार, किंवा हे हार्ट डिसीजेस सारखे डिसीजेस आपल्याला होऊ शकतील. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइजची कमी म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज. मेंटल स्ट्रेस म्हणजे काय? म्हणजे तुमच्या मनावरती काहीतरी दडपण आहे, स्ट्रेस आहे, खूप स्ट्रेस घेऊन, टेन्शन घेऊन तुम्ही कामं करता आहात, तर दॅट इज ऑल्सो व्हेरी रिस्की फॉर दिस डिसीज. हार्ट डिसीजेससाठी ते सुद्धा खतरनाक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही मेंटल स्ट्रेस कोणताही न करता तुमचं दैनंदिन कामकाज वगैरे केलं पाहिजे. त्याच्यानंतर अँक्झायटी अँड इम्प्रॉपर डाएट. मेंटल स्ट्रेसचाच अर्थ अँक्झायटी आहे, तसं काही नाही आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटते आपल्याला, तर त्याला अँक्झायटी म्हणतो आपण. काय होईल, कसं होईल, अँक्झायटी. तर हे आपल्याला असता कामा नये. आणखी मग अँड इम्प्रॉपर डाएट, आणि त्याच्यानंतर मग आपला जो डाएट आहे तो सुद्धा इम्प्रॉपर असतो. कधी कधी हा इम्प्रॉपर डाएट आहे ते सुद्धा हार्ट डिसीजेससाठी कारणीभूत होऊ शकतो. म्हणजे डाएट सुद्धा आपला चांगला असायला हवा. काही वाटेल ते खाल्लं, विशेषतः जंक फूड का खाऊ नयेत, तर असे रोग होतात त्याच्यामुळे, हार्ट डिसीज. नेहमी पण तेच. आणखी बॅलन्स डाएट किंवा हेल्दी डाएट आपण खातच नाही आहेत. जेव्हा डॉक्टर सांगतात, आपल्या पुस्तकामधून आपण वाचतो, इकडे तिकडे बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकतो, पण तसं आपण करतच नाही आहे. जंक फूड आपण नेहमी खात असतो. त्याच्यामुळे मग आपला डाएट आहे तो इम्प्रॉपर डाएट होतो.
प्रॉपर डाएट असं आपल्याला मिळत नाहीये. ओके, हे सगळं रिझन झाले ते हार्ट डिसिजेससाठी झालं. आता डायबिटीससाठी रिझन ऑफ डायबिटीस इन्क्लूड ओबेसिटी, म्हणजे जसं हार्ट डिसिजेससाठी ओबेसिटी होतं तसं डायबिटीस होण्यासाठी पण ओबेसिटी गरजेचं आहे. ओबेसिटी म्हणजे काय, तर लठ्ठपणा. जेव्हा माणूस लठ्ठ होईल तेव्हा त्याला डायबिटीस होण्याचा पण खतरा असतो आणि हार्ट डिसीज होण्याचा पण खतरा असतो. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, जसं इथे तसं इथे, म्हणजे दोन्ही पण हे रोग आहेत ते समवॉट त्याच कारणामुळे होणारे आहेत. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज म्हणजे फिजिकल एक्सरसाइजची कमी, ऍक्टिव्हिटीज आपण करत नाहीये, व्यायाम करत नाहीये, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. त्याच्यानंतर मेंटल स्ट्रेस इथे पण होतं, म्हणजे टेन्शन. ओके, तर हे टेन्शन किंवा मेंटल स्ट्रेस आहे ते पण वाढता कामा नये. इम्प्रॉपर डाएट अँड हेरिडिटरी. इम्प्रॉपर डाएट म्हणजे काय, आपलं जंक फूड खाणं किंवा आपल्या प्रॉपर डाएट न मिळणं, आहारामध्ये आपल्या सुसूत्रता नसणं, आहारावर आपण विचार करत नाही आहे. आणखी मग इम्प्रॉपर डाएट जो होतो तो इम्प्रॉपर डाएट आहे तो सुद्धा एक विशेष महत्त्वाचा असं रिझन आहे याच्यासाठी, डायबिटीससाठी. आणखी सगळ्यात शेवटचा आहे हेरिडिटरी. हेरिडिटरी एक वेगळा असा आहे. हेरिडिटरी म्हणजे काय, तर पॅरेंट्सकडून मुलांच्यामध्ये जे रोग उतरतात त्याच्यामध्ये हा डायबिटीस एक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याला बाहेरचं कोणतंही रिझन गरजेचं नाही आहे. त्यांच्या आईवडिलांना झाला होता म्हणून त्यांना तो रोग होतोय एवढंच, कारण तो त्यांच्या आईवडिलांना झाला होता म्हणून त्याला आपण हेरिडिटरी म्हणतो. समजलं का, म्हणजे याच्यात त्याचा काही हे नसतो, फक्त त्या आईवडिलांच्या पासून त्याला तो मिळालेला असतो रोग, तो पास ऑन झालेला असतो त्यांच्याकडे. कुठला, डायबिटीस. हा डायबिटीस जस्ट बिकॉज ऑफ हेरिडिटरी. समजलं मित्रांनो, तर हे रिझन्स होते या डायबिटीसचे आणखी हार्ट डिसिजेसचे. ते समजून घ्या, आणखी तसे तसे आपल्याला लिहायचे आहेत. आन्सर इन 1 or 2 सेंटेन्सेस मधले हे जे 2 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला समजलेच असतील, समजूया आपण. आणखी क्वेश्चन नंबर 4 घेऊया याच्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. व्हॉट कॅन बी अचीव्ड कॅन बी प्रिव्हेंटेड. आपण काय अचीव करू शकतो किंवा काही गोष्टी आहेत त्या प्रिव्हेंट करू शकतो, कशामुळे. पहिला क्वेश्चन आहे, पहिलं स्टेटमेंट आहे तिथं, ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर. ड्रिंकिंग, DRINKING, ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर. आपण बॉइल्ड आणखी फिल्टर्ड वॉटर प्यायला पाहिजेत असं कित्येक वेळा सांगितलं जातं, बरोबर, की आपल्याला माहिती आहे ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर. आन्सर काय आहे किंवा याच्यामुळे आपण काय अचीव करू शकतो किंवा काही आपल्याला प्रिव्हेंट करावं लागेल हे करून आपण, म्हणजे बॉइल्ड वॉटर किंवा फिल्टर्ड वॉटर असं ते पिल्यानंतर आपण काय प्रिव्हेंट करू शकतो. बॉइलिंग अँड फिल्ट्रेशन आर मेथड्स ऑफ प्युरिफाईंग वॉटर विच मेक्स इट सुटेबल फॉर कन्झम्पशन. बॉइलिंग करून किंवा फिल्ट्रेशन करून जे पाणी आपल्याला मिळतं ते पिण्यायोग्य पाणी असतं, पिण्याच्या लायक असतं. विच मेक्स इट सुटेबल फॉर कन्झम्पशन, म्हणजे फिल्ट्रेशन आणखी बॉइलिंग आहे ते त्याच्यामुळे पाणी पिण्यायोग्य होतं. ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर कॅन हेल्प इन प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर बोर्न डिसीजेस सच ॲज टायफॉइड, कॉलेरा एक्सेट्रा. हे असं फिल्टर करून किंवा बॉईल करून पिलेलं पाणी असतं त्याच्यामुळे काय होतं, कॅन हेल्प इन प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर बोर्न डिसीजेस. वॉटर म्हणजे पाण्यापासून होणारे जे रोग आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर बोर्न डिसीजेस सच ॲज टायफॉइड, कॉलेरा एक्सेट्रा. मोस्ट ऑफ द वॉटर बोर्न डिसीजेस आर ट्रान्समिटेड थ्रू द कन्झम्पशन ऑफ कंटॅमिनेटेड वॉटर इन सम ऑर द अदर फॉर्म. जास्तीत जास्त जे वॉटर बोर्न डिसीजेस आहेत, पाण्यापासून जे उद्भवणारे रोग आहेत ते फक्त आणखी फक्त दूषित पाणी पिल्यामुळेच पसरले जातात असं सेंटेन्स आहे. आणखी त्याच्यामुळे हे कंटॅमिनेटेड वॉटर आहे ते बॉइल्ड केलं तर त्याच्यामधले जीवजंतू खतम होतील, नाहीसे होतील, आणखी ते पिण्यायोग्य होईल. आणि त्याच्यामुळेच मग आपण ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर वॉटर हे केलं पाहिजेत, किंवा आपण जेव्हाही पाणी पितो ते फिल्टर्ड असलं पाहिजे किंवा बॉइल्ड असलं पाहिजेत. ओके, समजलं मित्रांनो पहिल्याचा आन्सर. दुसरं स्टेटमेंट आहे अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. स्मोकिंग आणखी अल्कोहोलिझम, आपल्याला सिगरेट पाकिटवर पण लिहिलेलं असतं सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ असं. स्मोकिंग केव्हाही गलत आहे किंवा अल्कोहोलिझम, दारू पिणं हे केव्हाही वाईट आहे, बरोबर. तर ते काय आहे ते आपण बघू. स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम आर टू डेव्हिल्स ऑफ आवर हेल्थ अँड सोसायटी. आपल्या आरोग्याचं आणखी आपल्या समाजासाठी
या दोन गोष्टी आहेत त्या अगदी हैवानासारख्या आहेत, सैतानासारख्या आहेत. कोणत्या कोणत्या? स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. स्मोकिंग म्हणजे धूम्रपान, आणखी अल्कोहोलिझम म्हणजे दारू. धूम्रपान आणखी दारू. स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम आर टू डेव्हिल्स ऑफ आवर हेल्थ अँड सोसायटी. आपल्या हेल्थसाठी पण आणखी सोसायटीसाठी पण या दोन्ही गोष्टी खूपच घातक आहेत. स्मोकिंग लीड्स टू व्हेरियस काइंड्स ऑफ रिस्पायरेटरी डिसऑर्डर्स अँड हिंडर्स द प्रोसेस ऑफ रिस्पायरेशन. स्मोकिंगमुळं काय होतं तर रिस्पिरेशन जे आहे त्या रिस्पायरेटरी डिसऑर्डर्स म्हणजे रिस्पिरेशनच्या रिलेटेड काही डिसऑर्डर्स आपल्या बॉडीमध्ये उद्भवू शकतात. म्हणजे काही लंग्स रिलेटेड असेल किंवा इथे असेल, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमच्या रिलेटेड काही डिसऑर्डर्स उद्भवू शकतात स्मोकिंगमुळे. ओके. अँड हिंडर्स द प्रोसेस ऑफ रिस्पिरेशन, की अशा पद्धतीनं आपली जी रिस्पिरेशनची प्रोसेस आहे ती कुठेतरी बिघडू शकते. इट कॅन लीड टू डिसीजेस सच ॲज लंग कॅन्सर. आणखी याच्यामुळे ह्या स्मोकिंगमुळे इट कॅन लीड टू द डिसीज लाईक लंग कॅन्सर. लंग कॅन्सर होण्याची शक्यता असते. स्मोकिंगमुळे लंग्स कॅन्सर होतो हे लक्षात ठेवा. इट कॅन लीड टू डिसीजेस सच ॲज लंग कॅन्सर. लंगचं कॅन्सर होऊ शकतं. कंजम्पशन ऑफ अल्कोहोल इफेक्ट्स द नर्वस ॲज वेल ॲज डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि मग दारूमुळे काय होतं? कंजम्पशन ऑफ अल्कोहोल म्हणजे दारूचं कंजम्पशन. दारूच्या कंजम्पशन काय होतं? इफेक्ट्स द नर्वस ॲज वेल ॲज डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपली जी नर्वस सिस्टीम आहे बघा, दारू पिलेल्या व्यक्ती असतात त्या कधी व्यवस्थित बोलू शकत नाही आहे. त्यांच्या बॉडीवरला पण समतोल बिघडलेला असतो, कंट्रोलमध्ये नसते त्यांची बॉडी. ओके. म्हणजे काय? इफेक्ट्स द नर्वस ॲज वेल ॲज डायजेशन. इफेक्ट द नर्वस सिस्टीम. आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती इफेक्ट करण्याचं काम आहे ते कंझम्पशन ऑफ अल्कोहोल करतं. किंवा त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणखी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम पण बिघडते. म्हणजे नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज डायजेस्टिव्ह सिस्टीम. नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज डायजेस्टिव्ह सिस्टीम या दोन्ही सिस्टीम बिघडवण्याचं काम करतं अल्कोहोलिझम. कंजम्पशन ऑफ अल्कोहोलिझम इफेक्ट्स द नर्वस ॲज वेल ॲज डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ अवर बॉडी. अवॉइडिंग अल्कोहोल अँड स्मोकिंग कॅन प्रोटेक्ट इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. या दोन्ही गोष्टी अवॉइड केल्यामुळं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम व्हेरियस डिसीजेस, प्रत्येकाला बऱ्याचशा डिसीजेस आहेत त्या अवॉइड करता येतात. व्हेरियस डिसीजेस अँड कॅन हेल्प इन लिव्हिंग अ हेल्दी अँड स्ट्रेस फ्री लाईफ. आणखी मग प्रत्येकजण जो या दोन गोष्टी अवॉइड करतो तो एक स्ट्रेस फ्री म्हणजे कोणतंही टेन्शन नाही, एकदम हसत खेळत एक हॅपी लाईफ जगू शकतो. समजलं मित्रांनो? या दोन्ही गोष्टी आहेत त्या केव्हाही बॅड हॅबिट्स आहेत. तर या दोन्ही गोष्टींपासून प्रत्येकानं दूर राहायला हवं. या दोन गोष्टींपासून जो कोणी दूर राहील, अवॉइड करेल यांना, तो प्रोटेक्ट फ्रॉम व्हेरियस डिसीजेस अँड कॅन हेल्प इन लिव्हिंग अ हेल्दी अँड स्ट्रेस फ्री लाईफ. एक आरोग्यदायी आणखी स्ट्रेस फ्री लाईफ असं जगू शकतो मित्रांनो. समजलं? तर हा होता क्वेश्चन नंबर 4. आता घेऊया क्वेश्चन नंबर 5. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा, क्वेश्चन नंबर 5. गिव्ह द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ फॉलोइंग डिसीजेस. काही डिसीजेस आहेत त्यांच्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कशा घेतल्या जातील, म्हणजे त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी कोणत्या कोणत्या स्टेप्स घ्यायच्या आहेत आपल्याला, किंवा कोणत्या कोणत्या स्टेप्स घेतात हे आपल्याला सांगायचं आहे. डिसीजेस आहेत डेंग्यू. तुम्हाला माहिती आहे डेंग्यू हा डिसीज आहे तो प्रामुख्याने कशामुळे होतो, तर तो होतो डासांच्यामुळे वगैरे. मग डास कुठे येतात, तर जास्तीत जास्त जिथं ओलसर जागा आहे, बरोबर, गटार किंवा असं काही रस्त्याच्या साईडला कुठेतरी पाणी तुंबलेलं आहे, अशा कोणत्या तरी तुंबलेल्या पाण्यामध्ये हे असे डास निर्माण होतात. बरोबर. मग ह्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तसेच घ्यावे लागतील, त्या डासांची तिथे पैदास होऊ नये म्हणून. बरोबर की नाही? म्हणून इथे पहिल्यांदा आहे डेंग्यू 1. लार्वी इटिंग फिशेस शुड बी इंट्रोड्युस्ड इन पॉन्ड्स. जे पण काही तळे आहेत, छोटी 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 पॉन्ड्स आहेत, त्या पॉन्ड्समध्ये फिशेस सोडायचे आहेत. कशासाठी, तर तिथे ती लार्वी होऊ नये. लार्वी म्हणजे काय, तर लार्वी म्हणजे आपण म्हणतो ना मराठीमध्ये अळी. अळी म्हणजे काही मॉस्किटोची जी पिल्लं असतात किंवा अशी पैदास होते त्यालाच अळी म्हणायचं आहे, किंवा त्याला लार्वी म्हणतो इंग्लिशमध्ये आपण. लार्वी इटिंग फिशेस, अशा फिशेस सोडल्यामुळे ते लार्वी त्यांच्याकडून खाल्लं जातं. लार्वी इटिंग फिशेस शुड बी इंट्रोड्युस्ड इन पॉन्ड्स. शुड बी इंट्रोड्युस्ड इन पॉन्ड्स. त्याच्यानंतर कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ वॉटर शुड ऑलवेज बी डन इन क्लोज्ड वेसल्स. कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ वॉटर, पाण्याचं स्टोरेज करणं किंवा कलेक्शन करणं तर कशामध्ये करायला हवं, एका क्लोज्ड वेसलमध्ये करणं, क्लोज कंटेनरमध्ये करायला हवं.
कारण उघडं असेल तर त्याच्यामध्ये काही जाऊ शकतं, बरोबर ना. कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ वॉटर शुड ऑलवेज बी डन इन क्लोज्ड वेसल्स. वेसल्स म्हणजे काय, भांडी किंवा कंटेनर. इंग्लिशमध्ये कंटेनर दुसरा त्याला सिनॉनिम्स आहे. वेसल्स जर समजत नसेल तर कंटेनर तुम्ही यूज करू शकता. क्लोज्ड कंटेनर किंवा क्लोज्ड वेसल्स. कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ वॉटर शुड ऑलवेज बी डन इन क्लोज्ड वेसल्स. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे पॉटेड प्लांट शुड हॅव प्रॉपर ड्रेनेज. जे आपण गॅलरीजमधून छोटे छोटे पॉट्समध्ये आपण प्लांट्स हे करतो ना, ग्रो करतो आपण, तर ह्यावेळी पाणी आपण त्याला घालतो तर ते पाणी तिथे साठलं नाही पाहिजे, साठून नाही राहिलं पाहिजे. प्रॉपर ड्रेनेज शुड बी डन. प्लॉटेड प्लांट शुड हॅव प्रॉपर ड्रेनेज. म्हणजे पाणी तिथे कलेक्शन ऑफ वॉटर तिथे राहिलं नाही पाहिजे, बरोबर ना. ड्रेनेज सिस्टीम त्याची चांगली पाहिजे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे पेस्टिसाइड शुड बी युज्ड अगेन्स्ट मॉस्किटोज. आणखी मग चौथा पॉईंट आहे हे मॉस्किटोज तिथे अशा ओलसर जागी जेव्हा वाढतात, त्यांची पैदास जास्त वाढते, तर त्याची पैदास होऊ नये म्हणून आपल्याला काही पेस्टिसाइड्स मारावे लागतील. बरेचसे असे मार्केटमध्ये पेस्टिसाइड्स आहेत, ते पेस्टिसाइड्स मारून आपल्याला ती जी मॉस्किटोची पैदास आहे ती कमी करावी लागेल, बरोबर. पेस्टिसाइड शुड बी युज्ड अगेन्स्ट मॉस्किटोज. पेस्टिसाइड शुड बी युज्ड अगेन्स्ट मॉस्किटोज. हे 4 पॉईंट्स आहेत. डेंग्यू प्रिव्हेंट करण्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, तर याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतात. आणखी मग आपण आता दुसरा एक आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर कॅन्सर. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर कॅन्सर. कॅन्सर होऊ नये म्हणून कोणतं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला यूज करायचं आहे किंवा करायचे आहेत, कोणत्या स्टेप्स आहेत अगेन्स्ट कॅन्सर. पहिला पॉईंट आहे हॅव अ हेल्दी डाएट. हॅव अ हेल्दी डाएट. आपला जो आहार आहे, आपण जे डेली खातो, तो हेल्दी डाएट असायला पाहिजे, बॅलन्स डाएट असायला पाहिजे. जंक फूड वगैरे नाही खाल्लं पाहिजे. जेवढे आपण जंक फूड खाऊ तेवढं आपण कॅन्सरला बुलावा देऊ आपण. ओके. हॅव अ हेल्दी डाएट. पहिला पॉईंट हॅव अ हेल्दी डाएट. त्याच्यानंतर एक्सरसाइज रेग्युलरली. एक्सरसाइज रेग्युलर म्हणजे व्यायाम नियमितपणे करायलाच पाहिजे आपण. जर कॅन्सर तुम्हाला टाळायचा असेल तर एक्सरसाइज, बॉडीची ऍक्टिव्हिटीज, फिजिकल ऍक्टिव्हिटीज असेल ते असायलाच हव्यात. ओके. एक्सरसाइज रेग्युलरली. अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोल. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे अल्कोहोल आणखी स्मोकिंग, धूम्रपान आणखी दारू, या गोष्टी वर्ज्य असायला हवेत, केव्हाच नाही केल्या पाहिजे आहेत. ओके. अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोल. अल्कोहोल आणखी स्मोकिंग आहे ते अवॉइड करायचं आहे. तिसरा पॉईंट गो फॉर रेग्युलर हेल्थ चेकअप्स. गो फॉर रेग्युलर हेल्थ चेकअप. आणखी रेग्युलर नियमितपणे तुमच्या डॉक्टरकडे जाऊन तुमचं बॉडी चेकअप, फुल्ली बॉडी चेकअप आहे ते केलं पाहिजेत. आणखी मग कोणत्या डिसीजेस असेल किंवा अजून काही असेल तर ते त्याप्रमाणे समजेल आपल्याला. म्हणजे हे डायग्नोसिस काहीतरी केलं पाहिजेत. डॉक्टरकडे जाऊन आपण डेली म्हणजे नियमितपणे हे चेकअप झालंच पाहिजेत. समजलं. हॅव अ हेल्दी डाएट, एक्सरसाइज रेग्युलरली, अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोल, गो फॉर रेग्युलर हेल्थ चेकअप्स. समजलं मित्रांनो. तर हे 4 पॉईंट्स आहेत ते कॅन्सरला प्रिव्हेंट करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. समजलं. तर हे डेंग्यू आणखी कॅन्सर याचे 4 प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. आणखी मग त्याचे आन्सर्स बरोबर बनवावे लागतील, पॉईंट टू पॉईंट. समजलं मित्रांनो. मला वाटतं इथे आपण हा लेसन कंप्लीट करूया. ऑलमोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते या लेसनमधले कव्हर केलेलेच आहेत आपण. याच्यानंतर दुसरा आपण लेसन घेऊ. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.